20 वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही आपापसात का भांडता? हे वक्तव्य आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं. मुंबईत झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज यांनी हे वक्तव्य केलं. आणि राज उद्धव युतीबाबत गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची चिन्ह दिसू लागली. गेल्या काही दिवसात राज आणि उद्धव हे एकत्र तर दिसत होते, पण राज ठाकरे दोघांच्या एकत्र येण्याबाबत काहीही स्पष्ट बोलत नव्हते. आजही आपण हे वक्तव्य करताना कोणताही कॅमेरा समोर नसेल याची काळजी राज यांनी घेतली खरी, पण बाळा नांदगावकरांनी राज यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. 20 वर्षानंतर जर दोन भाऊ एकत्र येतात तर आपसात आपण भांडण केलं नाही पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले. मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलू दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काय बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. पहिलीपासून हिंदीची सक्ती या मुद्द्याविरोधात राज आणि उद्धव यांनी भूमिका मांडली. याच मुद्द्यावर सरकारने अध्यादेश मागे घेतला आणि दोन्ही पक्षांनी एकत्र विजय साजरा केला. तब्बल 20 वर्षांनी दोन्ही भाऊ पहिल्यांदा एकत्र आले. दोघांनी भाषणही केली. उद्धव ठाकरेंनी दोघांच्या एकत्र येण्याचा वारंवार उल्लेख केला, पण राज मात्र काही बोलले नाही. नंतर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले, पण एकत्र येण्याबद्दल ठोस वक्तव्य केलं नाही. आज मात्र राज यांच्या वक्तव्यामुळे पदाधिकाऱ्यांना पुढची दिशा स्पष्ट झाली आहे. नुसतं बीएमसी हा विषय नव्हता, परंतु जेव्हा राजसाहेबांनी हे भाषण केलं किंवा मेळाव्याचे मार्गदर्शन केलं, त्यातनं जे राजविचार दिले ते एवढेच दिले की ज्या काय आजपासून जे काय करायचं असेल किंवा आजपर्यंत तुम्ही जे काही केलं ते ह्याच्या पुढे अतिशय तुम्हाला उत्तम प्रकारे करायचं आहे. मग तो निकाल जो असेल तो सर्वोत्तम येईल कुठल्याही गोष्टीतला, मग ते आंदोलन असोत, ते येणाऱ्या कुठल्याही कॉर्पोरेशन किंवा कुठल्याही महानगर नगरपालिकांच्या निवडणुका असोत. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आता महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करायचं आहे. तळागाळापर्यंत जाऊन राजविचार, राजभाषा आणि राजशक्ती ही आता संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल कशा प्रकारे काम करते. पण आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक म्हणजे गटाध्यक्षांपासून तर वरचं काही पद असेल ते, हे सर्वजण तळागाळापर्यंत जाऊन राजसाहेबांचे विचार हे आम्ही पोचवण्याचा उत्तमरित्या प्रयत्न करू. अशाच विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं आणि इतर अनेक विषय होते.